केसतोड म्हणजेच किस्तूड, करट, गळू, उष्णतेचा उठलेला फोड। हा फोड खूप वेदनादायक असतो। तो खूप जास्त प्रमाणात दुखतो। बहुतेकदा हा चेहरा, मान, काख, खांदा, हातावरती आणि अवघड जागी उठतो। हे उठण्याचं मुख्य कारण काय आहे? एखाद्या ठिकाणी जेव्हा एखादा केस तुटतो तेव्हा तिथं स्टॅफिलोकोकस ऑरियस ह्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं आणि हे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे तिथे एक फोड येतो जो प्रचंड खूप दुखतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त त्रास होतो। त्याचबरोबर कधी कधी शरीरातील हीट वाढते, उष्णता वाढते, तेव्हा सुद्धा हा हीट बॉईल उठतो। मग हा हीट बॉईल कसा उठतो ह्याची लक्षणे काय काय आहेत? तर सुरुवातीला एक छोटीशी पुरळ उठते, त्याच्यामध्ये कधी कधी किंचित पस असतो किंवा नसतो सुद्धा आणि त्याच्या बाजूला अराउंड गोलाकार अशी सूज येते, लालसरपणा येतो। हळूहळू हा फोड मोठा होतो, त्याच्यामध्ये पस जमा होते, त्याच्यामुळे खूप वेदना होतात आणि त्यानंतर हा फोड फुटतो, पस आणि घाण बाहेर येते। त्याचसोबत कधी कधी हा फुटत नाही, डॉक्टरांकडून आपल्याला फोडून घ्यावा लागतो आणि जेव्हा हा खूप जास्त मोठा होतो त्यावेळी कणकण आणि ताप सुद्धा येऊ शकतो। केस तोड्यासाठी डॉक्टरांकडून आपल्याला कोणतं मेडिसिन लिहून दिलं जातं, कोणती क्रीम लिहून दिली जाते, त्याचा कसा फायदा होतो, ती कशी लावायची आणि आपण ह्यासाठी घरगुती काय काय उपाय करू शकतो ह्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। टिबॅक्ट ऑइंटमेंट ज्याचं की इन्ग्रेडियंट आहे मुपिरोसिन। डॉक्टरांकडून किस्तूड किंवा हीट बॉईलसाठी दिली जाणारे हे एक अँटीबॅक्टेरियल ऑइंटमेंट आहे। ह्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्यामुळे बॅक्टेरियाची ग्रोथ थांबते, तेथील बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होतं आणि जखम बरी व्हायला मदत होते। म्हणूनच टिबॅक्ट ऑइंटमेंट हे केसतोड, हीट बॉईल, खूप मोठा फोड आल्यानंतर तो फोड कमी यावा, मुरावा किंवा जेव्हा फोड तो फुटतो त्यावेळी तिथे इन्फेक्शन वाढू नये, ती जखम पटकन भरून यावी, ह्यासाठी टिबॅक्ट ऑइंटमेंट हे खूप फायदेशीर ठरतं। त्याचबरोबर इम्पेटिगो म्हणजे जे रेड सोर्स असतात, लहान मुलांमध्ये जे रेड सोर्स सुटतात त्या जखमा भरून काढण्यासाठी सुद्धा टिबॅक्ट ऑइंटमेंट हे दिलं जातं। एखादी मोठी जखम झाल्यानंतर किंवा एखादी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिथे जेव्हा स्टिच टाकले जातात, टाके पडतात, त्यावेळेस ते टाके लवकर सुकावेत म्हणून किंवा टाके काढल्यानंतर सुद्धा तेथील जखम भरून यावी यासाठी टिबॅक्ट ऑइंटमेंट हे खूप छान प्रकारे काम करतं। एखादा छोटा मोठा कट झाला असेल किंवा चांगलंच घासलं असेल, जखम झाली असेल, खरचटलं असेल तर ते खरचटलेलं भरून येण्यासाठी, तिथे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून टिबॅक्ट ऑइंटमेंट हे डॉक्टरांकडून दिलं जातं। आता ही ऑइंटमेंट कसं लावायचं आहे? जखम स्वच्छ धुवून दिवसातून 3 वेळा तुम्ही हे ऑइंटमेंट लावू शकता आणि जर गरज असेल तर त्याच्यावरती ड्रेसिंग सुद्धा करू शकता। आता आपण बघूया की हीट बॉईल किंवा हे केस तोडा, किस्तूड उठल्यानंतर ह्याच्यावरती आपण घरगुती कोणकोणते उपाय करू शकतो। कोरफडीचा गर तुम्ही ह्याला लावू शकता, ज्याच्यामुळे तिथे थंडावा मिळतो आणि वेदना थोड्या कमी व्हायला मदत होतात। त्याचबरोबर कडुलिंबाच्या पाने सुकवून त्याची पावडर करून ती हळदीसोबत मिक्स करून सुद्धा त्याची पेस्ट आपण लावू शकतो। लसणाचा रस, फक्त लसणाचा थोडासा रस आपण त्याच्यावरती लावू शकतो। विड्याचं पान, एक विड्याचं पान घ्यायचं आहे, सुती कपड्याच्या साहाय्याने ते पान थोडंसं गरम करायचं, त्याच्यानंतर त्या पानावरती एरंडेल तेल लावायचं आणि परत ते थोडंसं पान सुती कपड्याच्या साहाय्याने गरम करून ते पान सुती कपड्याने त्या जखमेवरती तुम्ही बांधू शकता किंवा मायक्रोपोरने, ज्याला आपण डॉक्टर टेप म्हणतो, त्या टेपने सुद्धा बांधू शकता। हे जर रात्री हा उपाय तुम्ही केला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल की त्या फोडामधील पस असेल किंवा घाण असेल तर ती दुसऱ्या दिवशी बाहेर आलेली असते। ह्यामुळे सुद्धा खूप छान प्रकारे फायदा मिळतो। त्याचबरोबर नुसती हळदीची पेस्ट सुद्धा तुम्ही लावू शकता की ज्याच्यामुळे जखम बरी होईल। मोस्टली काय असतं, ह्या जखमेतून एकदा घाण बाहेर आली, पस बाहेर आला की त्याच्यानंतर रिलीफ मिळतो, वेदना कमी होतात आणि मग ऑइंटमेंट त्याच्यावरती लावल्यावरती ती जखम बरी व्हायला खूपशी मदत मिळते आणि पुन्हा त्याचं इन्फेक्शन सुद्धा दुसरीकडे होत नाही। आजचा हा टिबॅक्ट ऑइंटमेंटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरेल का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच औषधविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका। काळजी घ्या, निरोगी राहा।